अजित पवारांच्या राक्षसी भूक वक्तव्यावर भाजप कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन. बारामतीत बकासुराचं नैवेद्य ताट तयार करून निषेध. पुण्यात केलेल्या एका भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपबाबत केलेल्या राक्षसी भूक या वक्तव्याचा तीव्र पडसाद राज्यभर उमटत असल्याचं चित्र दिसत आहे. या वक्तव्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली असून त्याचा निषेध करण्यासाठी बारामतीत आज भाजप कार्यकर्त्यांनी एका अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं. बारामती नगरपालिकेजवळ भाजप कार्यकर्त्यांनी थेट बकासुराचं नैवेद्य ताट तयार करत अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. या आंदोलनामध्ये प्रतिकात्मक स्वरूपात मोठ्या ताटामध्ये विविध पोस्टर ठेवण्यात आले होते. या पोस्टर्सवर मलिदा गँग, कंत्राटदारी, कमिशनखोरी, भ्रष्टाचार, घराणेशाही आणि मक्तेदारी अशा शब्दांचा उल्लेख करण्यात आला होता. भाजप कार्यकर्त्यांनी या माध्यमातून सत्तेतील कथित गैरप्रकारांवर आणि अजित पवारांच्या वक्तव्यावर टीका केली. हे आंदोलन शांततेत पार पडले असून आंदोलनानंतर सदर बकासुराचं नैवेद्य ताट कॅनलमध्ये विसर्जित करण्यात आले. या कृतीमुळे परिसरातील नागरिकांचं लक्ष वेधलं गेलं आणि काही काळ परिसरात मोठी चर्चा रंगली. या अनोख्या आंदोलनाची चर्चा केवळ बारामतीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला राजकीय वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून येत्या काळात यावर भाजपकडून आणखी आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान या प्रकरणावर अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत प्रतिक्रिया येण्याचे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 2 तारखेला पुण्यामध्ये महायुतीचे असणारे घटक पक्षातले अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या व्यवस्थेविरुद्ध अपप्रचार केला, चुकीचे शब्द वापरले आणि राक्षसी भूक म्हणून जे संबोधलं. सर्वप्रथम त्याच्या निषेधासाठी आज आम्ही बारामतीतले आणि पुणे जिल्ह्यातले खरे बकासूर कोण आहेत त्यांना त्या बकासुराला नैवेद्याचं ताट भारतीय जनता पक्षाच्या शहर आणि तालुक्याच्या वतीनं आम्ही इथं आज दिलेलं आहे. भारतीय जनता पक्ष हे संविधानावर काम करणारी चळवळीतला सगळे पक्ष आहे आणि असं असताना अजित पवारांसारख्या मनोवृत्तीच्या लोकांनी ज्या सोबत काम करतात महायुतीमध्ये राक्षसी भूक म्हणजे भारतीय जनता पक्षात आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना राक्षसाची संबोधना केली आणि खरे राक्षस आणि खरे बकासूर कोण आहेत हे बारामती आणि पुणे जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे. म्हणून आज त्यांच्या निषेधार्थ आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने हे अनोखं आंदोलन केलेलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या बारामतीचे लोकप्रतिनिधी अजित पवार हे राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले, स्वखुशीने सामील झाले आणि आज ते भारतीय जनता पार्टीवर अतिशय अश्लाघ्य पद्धतीनं राक्षसी वृत्तीच्या टीका करतायत. खरं तर ज्याच्या मनात जे असतं तेच तो बोलतो. भारतीय जनता पार्टीला राक्षस म्हणणाऱ्या अजित पवारांना आम्ही आज इथे निषेधाचं आंदोलन बारामतीमध्ये त्यांच्या मायभूमीतच केलेलं आहे. याचं कारण आहे असं, अजित पवार आपण भारतीय जनता पार्टी सोबत राज्यात देशात सत्तेसोबत आपण काम करता, त्यांचं कौतुक करता, आमच्या लाडक्या बहिणीचं मुख्यमंत्र्यांच्या योजनेचं गुणगान गाता, पण दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या नावाने खळे फोडता. आम्ही तर स्पष्ट सांगतो, आम्हाला तर इच्छाच नव्हती भारतीय जनता पार्टीमध्ये अजित पवार यावेत, युतीमध्ये यावेत, परंतु आमच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा तो निर्णय होता, आम्ही तो मान्य केला. तुम्ही लोकसभेसाठी प्रचार केला, राज्यसभा तुम्ही बळकावली, इथलं आमदार झाला तुम्ही आमच्या जीवावर आणि आज भाजपच्या नावाने खडे फोडता पुण्यामध्ये, मुंबईमध्ये. अजित पवार तुमची लायकी ओळखा. अजित दादा तुम्हाला दादा म्हणण्याच्या तुम्ही पात्र राहिलेलं नाही. त्याचं कारण आहे, तुम्हाला जर भारतीय जनता पार्टी बरोबर भांडण नसेल तर बाहेर पडा. 2 पर्याय आहेत, सोबत राहायचं तर आनंदाने राहा. आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला मी विनंती करतो आहोत, आपण भारतीय जनता पार्टीने सांगितलं की हे लढत खेळीमेळीच्या वातावरणात खिलाडू वृत्तीतून व्हावी. अरे ही खिलाडू वृत्ती भारतीय जनता पार्टीवर खोटे नाटे आरोप करणारे अजितदादा, तुम्ही मांडीला मांडी लावून सत्ता मुंबईत भोगता आणि पुण्यात विरोध करता. मग बारामतीमध्ये आम्ही तुम्हाला सोडल्याशिवाय राहणार आहेत का? भारतीय जनता बारामतीच्या वतीने येत्या काळात गनिमी पद्धतीने आम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहोत. आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही. इथल्या जमीन खाल्ल्या तुम्ही, इथले रस्ते तुम्ही बळकावले, इथल्या सामान्य माणसाच्या घरावर, रानावर, रस्त्यांवर तुम्ही आरक्षणं टाकली. प्रत्येक गोष्टीवर येणाऱ्या काळात तुम्हाला जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्हाला आम्ही मुदत देत आहोत. येत्या 2 दिवसात
उद्या परवा 2 दिवसात आपण या विषयीची भूमिका स्पष्ट करा माननीय अजितदादा, अन्यथा बारामती तालुक्यामध्ये इथला माफी मागा. आणि आपण माफी मागावी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेतृत्वाची, कारण आपण ज्या पद्धतीने टीका केली ती अतिशय आम्हाला वेदना देणारी आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला या आंदोलनाच्या वतीने माध्यमातून इशारा देत आहोत. आपण तात्काळ निर्णय घ्या आणि निर्णय नाही झाला तर बारामतीच्या गावागावात हे आंदोलन पोहोचल्याशिवाय राहणार नाही. मग तुमची जमीन आम्ही सोडणार नाही, तुमच्या प्रॉपर्टी सोडणार नाही, तुमच्या संस्था आम्ही कुणाच्या जागावर उभ्या आहेत आणि नगरपालिकेतला भ्रष्टाचार किती मोठा होता गेल्या 5-7 वर्षातल्या सगळ्याच गोष्टी काढू, एवढंच तुम्हाला इशारा देतो. माफी मागा, माफी मागा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.